हॅलो. राधिका सुभेदार आहेत का? हा, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. तुम्ही? मी मंदार मंदार राजवाडे. मंदार? मी रेवतीचा एक्स नवरा. हा, तुमचं काही काम होतं का? हो. नाही, आणि माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? राधिका ताई, आता ते महत्वाचं नाहीये, पण मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. माझ्याशी? काय? कारण तुम्हीच अशा एकमेव व्यक्ती आहात ज्या रेवतीला जवळून ओळखतात. काय बोलायचंय? आता कसं सांगायचं, म्हणजे मला माहिती आहे जे काही घडून गेलंय ते काही बदलणार नाही, पण आम्हाला एक मुलगी आहे आणि माझा जीव तिच्यासाठी तुटतोय हो. मला नेहाला भेटावंसं वाटतं, तिच्याशी बोलावंसं वाटतं, आणि तुम्ही हे समजू शकता. तुम्हालाही एक मुलगा आहे. मुलांना आई वडील दोघांचंही प्रेम हवं असतं. हे पाप, तो तुमचा खासगी मामला आहे. मी तसं काहीच नाही करू शकत. तुम्ही असं काऊन नाही करत? तुम्ही एकदा रेवतीशी बोलून घ्या आणि भेटून घ्या ना नेहाला. हा, अहो ते शक्य नाहीये ना, कारण रेवती यासाठी कधीच तयार होणार नाही. मी नेहाला कधीच भेटू शकणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो, फक्त एकदा माझी आणि नेहाची भेट घालून द्या प्लीज. माझ्या मुलीला मला डोळे भरून पाहायचंय हो. तिला जवळ घ्यायचं बस, बाकी मला काही नको. काय करू मी? नेहालाही बाबांना भेटायचंय, पण ही रेवती. हॅलो हॅलो, राधिका ताई ऐकताय ना? हा, बघा ना, एका बाप आणि मुलीची भेट घडवून आणा. खरंच मी तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. आओ, ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे हे पा मंदार भाऊ, कसं आहे ना, का तुमचं बापाचं मन आहे. तुम्ही एकदा भेटाल नेहाला, तुम्हाला तिला परत परत भेटावंसं वाटेल. एकदा भेटून तुमचं मन नाही भरणार, म्हणून म्हणते मी नकोच ना. आणि हे सगळं रेवतीला कळलं तर काय होईल माहितीये ना तुम्हाला? रेवतीला कळलं तर काय याची भीती नाहीये मला, पण मला माझ्या मुलीची फार आठवण येते हो. अहो राधिका ताई, आता मी बाहेर गावी जाणार आहे. काम झाल्यावर परत कधी येईन माझंच मला माहित नाही. म्हणूनच फक्त एकदाच मला नेहाला भेटायचं, मला तिच्याशी बोलायचंय. तिला मला सांगायचंय की आता मी इथे नसणार आहे. अहो, पण हे सगळं तिला सांगून काय उपयोग? ऍटलीस्ट मला समाधान तर मिळेल ना की मी माझ्या मुलीशी बोललोय. हे राधिका ताई, मला मान्य आहे की मी चुकलो, पण माझ्या मुलीच्या बाबतीत मला तीच चूक परत करायची नाही हो. माझं नेहावरचं प्रेम खोटं नाही हो. प्लीज प्लीज मला एकदा भेटवून द्या. हे पा मंदार भाऊ, नाही, मी तुम्हाला काहीच नाही मदत करू शकत. सॉरी, मी आता जरा कामात आहे. ठेवते फोन. हॅलो हॅलो हॅलो, राधिका ताई. रेवतीच्या नवऱ्याचा फोन होता ना? हाव ना. मग मग काय, अगं भेटले होते आम्हाला ते. त्यांना नेहाला भेटायचं, पण तुला तर रेवती माहितीये ना. ही रेवती पण ना जरा अतिच आहे. मला एक सांग राधिका, तू आणि गुरुनाथ सुद्धा सेपरेट राहता, पण अथर्व गुरुनाथला भेटतोस की नाही? तू कधीतरी अथर्वला असं सांगितलंस का की तू बाबांना भेटायला जाऊ नकोस? नाही ना? आणि नेहालाही वाटतच असेल ग तिच्या बाबांना भेटावं असं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही रेवती जर का नेहाशी असंच वागत राहिली ना, तर एक दिवस नेहाला रेवतीचाच राग यायला लागेल. समिता, बरोबर आहे का तुझं? हे तुला कळतंय, मला कळतंय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तू. हे बघ राधिका, जर का तू अथर्वला कधी सांगितलं असतंस की गुरुनाथला भेटू नकोस, आणि गुरुनाथ माझ्याकडे रिक्वेस्ट करायला आले असते ना, तर मी अथर्वचं मन नसतं ग मोडलं. मी गुरुनाथची आणि अथर्वची भेट नक्की घडवून आणली असती.
मला तरी जेन्युअनली असं वाटतंय की नेहाने तिच्या बाबांना भेटलं पाहिजे. बरोबर. मी तिला सांगून पाहते. हा, रेवतीचाच फोन आहे. हॅलो रेवती, बरं झालं तू फोन केला. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. एक मिनिट आधी माझं ऐकून घेशील. शाळेतून फोन आला होता की मुलांची बस बंद पडली, सो त्या दोघांना सोडायला जावं लागेल. आणि आज आमच्या स्टुडिओत ना एक खूप महत्त्वाचे सेलिब्रिटी येणार आहेत, सो मला त्या शूटला जायचंय ग. मला खरंच जमणार नाहीये. तू त्या दोघांना सोडशील शाळेत प्लीज. नेहा येतेच आहे खाली, मी पाठवलंय तिला. आव रेवती, मी घेऊन जाते तिला, काळजी नको करू. ऐक ना, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचंय. एक मिनिट राधिका, खूप महत्त्वाचं नसेल ना तर आपण प्लीज नंतर बोलूया ना. हा, मला खूप उशीर नाही, होतो. अगं, चल चल, बाय महत्त्वाचं बाय आहे, बाय बाय. हॅलो हॅलो रेवती, ऐकून. काय ग, काय झालं? अगं ऐकूनच नाही घेतलं तिनं. फक्त इतकंच सांगितलं का शाळेची बस बिघडलीये, मलाच पोरांना शाळेत सोडायला जायला लागणार. ती पण नाही येऊ शकत. तिला काहीतरी इंटरव्ह्यू आहे म्हण, सेलिब्रिटी येणार आहेत. जाऊ दे, संध्याकाळी निवांत बोलते तिच्याशी. मावशी अथर्व रेडी आहे. जा बरं, जाऊन बघ, जाऊन बघ. अथर्व, नेहा आलीये बघ. राधिका, मला काय वाटतंय की हीच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे बघ, आज रेवतीही नाहीये, सो तू नेहाची आणि तिच्या बाबांची आजच भेट घडवून आणू शकतेस. आणि या केसमध्ये रेवतीपेक्षा त्या बिचाऱ्या नेहाच्या मनाचा विचार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ग. बघ, तू ठरव तुला काय करायचंय. मला तरी हेच बरोबर वाटतंय, योग्य वाटतंय आणि नेहासाठी करेक्ट वाटतंय. हो, काय करू? नाही, समिधा म्हणाली ते बरोबरच वाटून राहिलं मला. नेहा आणि तिच्या बाबांची आज भेट घालूनच देते. रेवतीला समजवता येईल नंतर. तसंही तिचे बाबा परत जाऊन राहिले, हेच बरोबर. राधिका ताईंचा फोन. हा बोला राधिका ताई. हॅलो मंदार भाऊ, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. हा बोला. मी विचार केलाय, तुम्ही नेहाला भेटू शकता. मी अथर्व आणि नेहाला घेऊन शाळेतच येऊन राहिले. हो चालेल ना राधिका ताई, थँक्यू सो मच. आपण शाळेपाशीच भेटूया. हो, मी शाळेच्या जवळच आहे. शनाया, एक गुड न्यूज आहे. काय झालं? काय गुड न्यूज आहे? हे बघ, राधिका आता नेहा आणि अथर्वला घेऊन शाळेत चाललीये, त्यांना शाळेत सोडायला. पण रेवती तिच्यासोबत नाहीये. आणि त्या मंदारचा ना आता राधिकाला फोन आला होता नेहाला भेटण्यासाठी. आणि मी राधिकाला फुल कन्व्हिन्स केलंय की नेहाने तिच्या बाबांना भेटणं किती इम्पॉर्टंट आहे ते. आय थिंक इट्स गोना वर्क. गॉड, दॅट्स ग्रेट यार. सगळं आपल्याला हवं तसं होतंय. आता बघ राधिका कशी ट्रॅक होते ते. नो, फार वेळ थांबायचं नाही. मी सांगेन त्या ऐकायचं. हा हा, आणि लगेच निघून यायचं. चालेल ना तुला? बाबा ये पिल्लू.
कसं आहे पिल्लू? थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. उपकार कसले त्यात? बोला तुम्ही नेहाशी. हो. दे. मॅम मी सांगते उर्मिला मॅडमला त्या घेतील लावला डान्स मध्ये. ऍक्च्युली त्या आज आल्या नाहीत ना म्हणून त्याची एंट्री नाही करता आली. पण ती डान्स छान करते आणि ती घेईल डान्स मध्ये भाग. ठीक आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. हो ती जामच छान डान्स I know. ठीक आहे, थँक्यू. राधिका ताई हे दे. आओ, राधिका ताई हे काय आहे? हे ते काय करतायत? आओ, ते नेहाचे भाऊ आहेत, तिला भेटायला आलेत. माहितीये मला, ते मला भेटून गेले. हाव का? हो, पण मी त्यांना परमिशन नाही दिली कारण रेवती मॅडमने तसं मला स्पष्ट सांगितलंय. आणि सॉरी, पण त्यांच्या मनाविरुद्ध मी नाही वागणार. नाही, मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचंय ते. थोडं माणुसकीच्या नात्यानं ते फक्त तिला भेटायला आलेत हो इथे. थोडं सहकार्य झालं असतं तर. राधिका ताई, पण असं कसं मी? नाही नाही, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. त्याचं काय का ते ते खूप दुरून आलेत, लवकर जाणार आहेत. ते परत नेहाला भेटणार सुद्धा नाहीये. नाही, मला माहितीये का हे सगळं रेवतीला नाही आवडणार, पण आपण थोडा विचार नाही का करू शकत? या नियमाविरुद्ध वागण्याने जर समजा नेहाला आणि तिच्या वडिलांना आनंद होणार असेल तर ते कुठल्याही बंधनापेक्षा महत्वाचं नाही का? राधिका ताई, पण आपण रेवतीला कसं समजवायचं? नाही, मी सांगेन ना, आजच सांगेन. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, पण फक्त थोडाच वेळ. नंतर मी स्वतः नेहाला परत घेऊन जाईल. थोडा वेळ. थँक्यू मिस. सर may I please have a seat? आनंद, कम ऑन, बस ना. हे काय ऑफिस आहे का? गुरु यार, काय परत ऐकवायला आलास मला काय ते? नाही नाही, मी जरा तुला असं विचारात बघितलं की मला असं झालं की मी येऊन विचारतो तुला की तू काय विचार करतोयस. लेट मी गेस, तू कम्प्लीट मॅन ऑफ द इयरचा अवॉर्डचा विचार करतोयस का? आता काय ते सगळं विचारातच आहे ना आनंद. नाही, जसं तू म्हणतोस तसं मी तर क्वालिफाय होऊच शकत नाही ना त्या अवॉर्डसाठी. अरे मी काय बोललो ते सोड. यू कॅन स्टील विन द अवॉर्ड. हा, डोंट थिंक नेगेटिव्ह. कसं? नाही, कसं सांग ना. म्हणजे आता तू म्हणशील की मी राधिकाला घरी बोलवावं, तिची माफी मागावी, म्हणजे झालोच ना क्वालिफाय मी. मी असं काही करणार नाही, मला त्याची गरज नाही. मग राधिका वहिनीना सोड. शनाया ना, तिला विचार, ती करणार का लग्न तुझ्याशी? तिला प्रपोज कर. काय? अरे हो. आनंद, काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अरे व्हॉट्स द प्रॉब्लेम? शी लव्स यू सो मच. ती तुझ्यासाठी काही करायला तयार होईल. अँड काय तुला मिळेल ना ते अवॉर्ड. आनंद, पण ती चार चौघींसारखी नाहीये. हा, ती खूप वेगळी आहे. ते तू आता वेगळा अर्थ काढू नकोस प्लीज. म्हणजे म्हणजे हे बघ, तुम्ही अंडर वन रूफ लाईक अ हजबंड अँड वाईफ राहतात, बरोबर? सो जस्ट गेट मॅरिड अँड लिव्ह अंडर वन रूफ. बी हजबंड अँड वाईफ. अरे पण तू म्हणतोयस तेवढं ते सोपं नाही आनंद.
नाही नाही, ते सगळं सोपंच आहे. मी काय बोलतो तुला, तू आजच प्रपोज कर तिला. काय? हो आजच प्रपोज कर तिला. डायरेक्ट प्रपोज? अरे हो कर ना. और तू क्या, मुझे सीधा फोन कर, मैं तेरे फोन का इंतजार करूंगा. क्या है, फिर शादी की तैयारियां करूंगा. तो ऐसे भी शनाया तो तुझे हाँ ही कहेगी, है कि नहीं? हाँ? हाँ कहेगी ना. अरे थोडा विचार का करावा लागतोय. हो म्हणेल ना ती. नाही तसं काही नाहीये, पण आनंद तिला फार वेगळ्या पद्धतीनं प्रपोज करावं लागेल रे, तिच्या पद्धतीने. मग कर ना, तुला सगळं माहिती आहे. मग कर की प्रपोज, आताच कर. माझ्या डोक्यात होतं खरं. आणि काय ना, लग्न गाठी वरच बांधल्या जातात, हो की नाही? मग तुझी गाठ बांधली गेली आहे राधिका वहिनीशी, बाकी सगळं गुंतच चाललंय. हा? म्हणजे हे गुंत सोडव. सो इफ नॉट राधिका वहिनी, टाय द नॉट विथ शनाया. ओके, या मी विचारतो तिला आज. तुझी गाठ खरी तर राधिका वहिनीशी आहे. काय? गाठ बांधून टाक काही करून आज शनायाशी. हो मी करतो आज. येस, दॅट्स माय कम्प्लीट मॅन ऑफ द इयर. ऑल द बेस्ट. बाई एक काय बस बंद पडली? अगं हो, तेच तर सांगते ना मी. पण ना, आय थिंक आपण या ऑपॉर्च्युनिटीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. एक काम करूया, रेवतीला फोन करूया आणि तिला सांगूया की मंदार नेहाला भेटायला शाळेत गेलाय. हा कर फोन. मी नाही करू शकत शनाया, रेवती माझा नंबर सहज ओळखेल. कर फोन. ए मी नाही करणार यार, सारखं काय मला बकरा करता. काय यार, तुम्ही दोघी ना काहीच कामाचं नाही. बरोबर, एक मिनिट. आपण रेवतीच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये लँडलाईन वरती फोन करूया, म्हणजे नंबर डिटेक्टच होणार नाही. ठीक आहे, मग मीच करते फोन. कर. घाबरते काय? आवाज बदलायला लागेल ना थोडासा. हा बघा. हॅलो रेवती. ओके ना? हाच नको ना. कर फोन कर. हे बघ, हेच आहे चॅनलचं ना. येस राईट. हॅलो, रेवती अभ्यंकर आहे का? हो बोलते. हा हाय, मी शना. हितचिंतक. काय? हॅलो, हा रेवती अभ्यंकर बोलतायत का? हो बोलते. मी तुमची हितचिंतक बोलतेय. कोण बोलताय? बरे नाही, ते महत्वाचं नाहीये. मला तुम्हाला एक न्यूज द्यायची, फार महत्वाची. कसं आहे ना, तुमचा जो नवरा आहे म्हणजे एक्स हजबंड, तो तुमच्या मुलीला भेटायला शाळेत गेलाय. काय बोलताय तुम्ही? हा, हे बघा, हे सगळं तुमच्या मैत्रिणीने घडवून आणलंय, राधिका सुभेदार. एक मिनिट, तुम्ही कोण बोलताय? हा, आणि राधिका असं करणं शक्यच नाही. हो, विश्वास नाहीये ना तुमचा? नाही, बघा ना जाऊन. बाय 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 बाय. हॅलो, कोणी केला असेल हा फोन? मुळात राधिका मला न सांगता, माझ्याशी काही न बोलता असलं काही करणारच नाही. हे खरं असेल का कोणी मुद्दाम केलं? हॅलो. हा मॅडम, ते सेलिब्रिटी निघालेत, त्यांचा चेक द्यायचा आहे. अगं मग दे ना चेक. आता हे सुद्धा सांगायला हवं का तुला? आणि जाताना वाउचरवर सह्या घे त्यांच्या. ओके मॅडम. माझा अजूनही विश्वास नाहीये. राधिका मला न विचारता असं काही करूच शकत नाही. पण मंदारचाही भरोसा नाही. त्याने परस्पर नेहाला भेटायचं ठरवलं तर? नाही, मी त्याला भेटू देणार नाही. काय करू? फोन करू का? नको, मी प्रत्यक्ष जाऊनच बघते. हॅलो. हॅलो शिवानी,
बरं मला जरा बाहेर जायचं, इथलं वाइंड अप कर आणि मग निघ. ओके मॅम. राधिकाचं काही खरं नाही आहे, ऐका माझं. आणि नो यार, आता शाळेत पण ड्रामा होणार आणि ते लोक इकडे आल्यावर इकडे पण ड्रामा होणार. राईट. काय मजा येईल यार. पण असं केलं खूप वेळ आहे. काय करायचं तोपर्यंत? पिझ्झा. कड. ओके सॉरी, नको. ठीक आहे, मागवते. एवढं काय त्यात. चालू द्या तुमचं. मी 1-2 ऑफिसला मेल करते. हो काय